बोलाची कडी आणि बोलाचाच भात नाही पाहिजे. तर आम्हाला या ठिकाणी आता त्यांच्या सहीनिशी की बा हे आम्ही अशा अशा प्रकारचं, कारण हे जे मंत्रिमंडळात मांडायचे ते हे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेबच मांडणार आहेत. तुम्ही आम्ही मांडू शकत नाही. आमच्यासोबत तुमची बैठक आम्हाला नकोच, कारण आमच्यासोबत बैठक तुम्ही काय करणार आहे त्यापेक्षा नाही ना. हो ना, मग चालेल ना. ते आश्वासनाचं नाही ना. आता ते नाही ना. बरोबर आहे. परदेशात आहेत का नाही, परदेशातून आता व्हिडिओ कॉलद्वारे डायरेक्ट लग्न उरालेत मॅडम. आणि साधं पत्र तिथून साधं पत्र जर ते पाठवू शकत नाही म्हटल्यानंतर तमाम महाराष्ट्रातील कलावंतांना हे याची जाणीव झाली की बा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेब हे कुठंतरी कलावंतांच्या जीवावर खिळू राहिलेत आणि कलावंतांना कुठं मारण्यासाठीच त्या जागेवर उभे आहेत, असं आम्हाला निदर्शनात येऊ राहिलं. कारण आम्ही या ठिकाणी मरू राहिले आणि ते तिकडे मस्त परदेशात मस्त आयुष करू राहिलेत. अहो, ते कामासाठी गेले, परंतु याची बाजू याची जाणीव द्यायला पाहिजेत होती ना. आम्ही फोनद्वारे बोललो, देवीदास कुलकर्णीला बोललो, उडवाउडीचे उत्तर देतात. हे कौरक चालायचं आहे. कलावंत कौरक मारता तुम्ही म्हणाव त्यांना. नाही, काहीच नाही. सकाळी बोललो होतो मी, तर ते म्हणले आम्ही पाहतो. ठीक आहे म्हणलं, पहा बाबा, आम्ही मेल्याच्या नंतर पहा तुम्ही, काही हरकत नाही. कारण कलावंत मारण्यासाठी सरकार आहे. आतापर्यंत कलावंत स्टेजवर मारलेत शासनानं, कुठं त्यांच्यासाठी कोणती बाजू दिली नाही. आणि मग त्याच्यात काय उपोषणानं मेलं एखादं, तर त्याच्यात काय विषय, मारा. अहो, त्या सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार साहेबांना समजायला पाहिजेत. एखाद्याच्या गेंड्याच्या कातडीसारखी विचारसरणी ठेवून जमत नाही म्हणून त्यांना उभ्या महाराष्ट्रात फिरायचंय. अशाना कलावंत आहे ना, महाराष्ट्रात फिरू देणार नाही त्यांना. मग आज 5 दिवस झालेत, माहिती आहे का तुम्हाला? आमच्या लोकांची शुगर किती, 52 वर शुगर आहे. त्या सांस्कृतिक मंत्र्याच्या बापानं जरी पाहिली का एवढी शुगर डाऊन होणं, त्यांना असं बोला मॅडम, तुम्ही सांगा त्यांना. नाहीतर मला कॉल करा म्हणावं एक. मग नाही, परंतु त्यांना सांगा की पत्र आश्वासन आम्हाला हे मागण्या आमच्या पूर्ण करतो म्हणून आम्हाला असं पत्र पाहिजे. मला माहिती आहे की ह्या मागण्या वेगवेगळ्या विभागाच्या संदर्भात आहेत, कारण या मागण्या निर्माण करणारा मी आहे आणि त्याच्यामुळं मला या माहिती आहे की या मागण्या पूर्ण करताना मला कोणत्या संघर्षाशी तोंड द्यावं लागणार आहे. हां, त्यांना तेवढं सांगा मॅडम तुम्ही. आणि परत तुमचं स्वागत करतो मी, कारण काय आहे की तुम्ही तुमच्या कामावर अति व्यवस्थित आहात. फक्त शोकांतिका एवढीच आहे की सांस्कृतिक मंत्री हे कलावंत जगवण्यासाठी नाही पद घेतलेलं, कलावंतांना मारण्यासाठी. आणि महाराष्ट्रातील तमाम कलावंतांची एक शोकांतिका आहे की आम्हाला असे सांस्कृतिक म्हणजे निष्क्रिय सांस्कृतिक मंत्री आम्हाला लाभलेले आहेत. ही आमची खूप मोठी शोकांतिका आहे मॅडम. आपण बोलूया, मी बोलते सरांशी. चालेल. बोलते, कारण मी त्या मंत्र्यांशी तर नाही बोलू शकत. नाही. मग काय आहे ते सांगतील. चालेल ना. 52 पर्यंत काल रात्रीची शुगर मॅडम 52 ची होती. आता परत अन्न पाणी सगळं सोडून आम्ही या ठिकाणी बसलेलो आहे. आम्हाला असं वाटतंय की कुठंतरी लोकशाही जिवंत आहे आणि आमचा विचार कुठंतरी कलावंताचा, महाराष्ट्रातील तमाम कलावंताचा विचार हा होईल, या अनुषंगानं आम्ही वाट तगादा धरून या ठिकाणी बसलेलो आहे. आणि याच्या उपर लोकशाही जर जिवंत जर का ठेवायची असेल, अलग लक्षात, आणि राहिली पाहिजे. अहो नाही ना मॅडम, असं कसं बरं? लोक आमच्या स्टेजवर मेलेत ना. आमच्या ताजुद्दीन बाबा कीर्तन करता हार्ट अटॅकाला जागीच मुंडकं टाकले गेले. आमचे आसाबे महाराज आमच्या भागातले ते पण गेले. त्या लोकांना काय, 2 मृदंगाचार्य कीर्तन केल्याच्या नंतर घरी चालले होते, त्यांचे ऍक्सिडेंट झाला, ते जागीच मेलेत. काय संरक्षण आहे आमच्या कलावंतांना? अहो उद्या अहो एरी आमचे मरूर आलेत आणि ते एरी मरून राहिले, मग आम्ही मेलो तर काय हरकत आहे? एरी घरात सडून मेल्यापेक्षा संघर्ष करून मेलं तर उलट चांगलं आहे. अहो, जगाचा अधिकार नाही, हे मारायला येत ना. हे आमदार खासदार मंत्री हे लोक मारायला येत ना माणसाला. जगाचा अधिकार दिलेला आहे, परंतु मारण्याचा अधिकार यांना दिलेला आहे, म्हणूनच तर हे दखल घेऊन नाही राहिले ना. अहो बैठक नाही, ती बैठक ती चुलीत घाला तिकडे. ती बैठक काय कामी नाही आमच्या बैठक.
या मंत्र्याचे आश्वासन काही कामी नाही साहेब. मॅडम मागच्या वेळेस आम्ही आलो 15-20 हजार रुपये खर्च करून आलो का नाही त्या ठिकाणी? हो हो आला होता. हा आलो होतो का नाही? आणि मग आणि त्या ठिकाणाहून देवीदास कुलकर्णी साहेबांना सांस्कृतिक मंत्र्याचे पीए फोन केला होता का नाही? फोन तरी उचलला का त्या साहेबांनी? मग हे जगण्याचा अधिकार जरी आम्हाला आहे, पण मारण्याचा अधिकार बहुतेक काळी यांना आहे काय करणार? अहो लोकशाहीमध्ये काम करत असताना संविधानाच्या अनुषंगानं काम करत असताना ते बाजू सांभाळा म्हणावं. सांस्कृतिक मंत्री साहेबांना एवढी पण लाज सोडू नका, कारण तुमच्या पदाला तुम्ही न्याय द्या. मी सांगते. आणि अन्यथा काय होईल माहिती आहे का? अन्यथा जर कदाचित मॅडम या महाराष्ट्रातील तमाम कलावंतांनी जर कुठं जर का त्यांच्या फोटोला हार घालणे, त्यांच्या फोटोला चपला मारणे आणि त्यांची जर कोणत्या प्रकारची काही जर झाली हा अवहेलना त्यांच्या याची पदाची, त्यांना महाराष्ट्रभर फिरायचंय, देशभर फिरायचंय, असं जर कदाचित कुठं जर झालं तर याला जबाबदार निष्क्रिय सांस्कृतिक मंत्री आशिषजी शेलार साहेब आहेत. एवढं ध्यान ठेवायचं. कारण का मुख्यमंत्र्याशी आम्ही लगेच लढा मारणार नाही. त्याचं कारण असं आहे की आमचा जो मुद्दा आहे, आमचा मुद्दा पहिला आम्ही लावून धरलेला आहे. आणि हा लावून धरलेला मुद्दा ऐका ना मॅडम, मंत्रिमंडळात मांडण्याचा अधिकार सर्वप्रथम आशिषजी शेलार साहेब सांस्कृतिक मंत्री यांचा आहे. त्या कारणामुळे जोपर्यंत ते स्वतःच्या तोंडानं हा मुद्दा तिथं टाकणार नाही तोपर्यंत आम्ही आपले मुख्यमंत्री साहेबांशी आम्ही कोणत्याच प्रकारचं निवेदन वगैरे तर दिलेलेच आहेत. परंतु आम्ही त्यांना जोर लावून त्यांना आम्ही म्हणणार नाही. कारण आमचा नेता, कलावंतांचा नेता, कलावंताचा मायबाप सध्या आशिषजी शेलार साहेब आणि ते निष्क्रिय आहेत. नका तुम्ही एवढं चिडू नका. मी बोलते त्यांच्याशी. अहो चिडू नका म्हणजे 5 दिवस झाले ना मॅडम. त्या सांस्कृतिक मंत्र्याला म्हणा एक दिवस तू चहा पिऊ नको म्हणा अजिबात, आणि न बिना चहा आता तू राहून दाखव म्हणा. मी कळवते हा. तुमच्या मी नक्की कळवते. मी आता फोन लावते. हो ना, हे गरजेचं आहे. नाही अन्यथा कलावंतांना उद्या जर का काही जर केलं तर हे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यावर आणि महाराष्ट्रातील तमाम कलावंतावर शासकीय किंवा प्रशासकीय कोणत्याही प्रकारची कायद्यानं कारवाई करायची नाही. त्याचं कारण आहे लोकांसाठी, लोकांच्या हिताचं राज्य हे तयार केलेलं आहे आणि ती आहे लोकशाही. त्या कारणामुळे तिथं बसणाऱ्यापेक्षा इकडच्या या लोकांची काळजी करा म्हणा. हे लय खूप झालं तुमचं, कारण खूप 10व्या महिन्यापासून मी पाहायला लागलो त्यांचं. मॅडम मी बोलते तुम्हाला सांगते थोड्या. चालेल मॅडम, काय हरकत नाही. हा चालेल. चालेल धन्यवाद मॅडम.